स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। शिंदखेडा तालुक्यातील जुने कोडद येथील महादेव मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करणाऱ्या चोरट्यांना दोंडाईचा पोलिसांनी काही तासातच घेतले ताब्यात। शिंदखेडा तालुक्यातील जुने कोडद येथे असलेल्या वर्णेश्वर महादेव मंदिरात चोरीची घटना उघडकीस आली। अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केलेले होते। दरम्यान या घटनेची गंभीर दखल घेत दोंडाईचा पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला। अवघ्या 24 तासाच्या आत पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत चोरट्यांचा माग काढला आणि त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले। त्यांच्याकडून चोरीतील रोख रक्कम व सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलेले असून पुढील तपास दोंडाईचा पोलीस करीत आहेत। पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे दोंडाईचा परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। सदरची कारवाई ही धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्रीकांत डिवरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणेसह डीबी पथकाने केली आहे। पोलीस स्टेशन दोंडाईच्या हद्दीमधील जुने कोळदे येथील वर्णेश्वर महादेव मंदिरात दिनांक 20 व 21 रोजी रात्री दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने मंदिर फोडून मंदिरातील दानपेटीतील रक्कम व सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 47,000 रुपयाचा माल चोरी करून नेला होता। त्याबाबत पोलीस स्टेशन दोंडाईच्या येथे गुन्हा रजिस्टर नंबर 35/26 कलम 305, 331, 4 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने CCTV फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे सदर गावाच्या बाजूला असलेल्या ऊसाच्या शेतात काम करणारे मजूर यांच्याकडे विचारपूस केली असता त्यातील मुख्या कांतीलाल पवार वय 40 वर्ष राहणार अजनाळे तालुका धुळे यास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून गुन्ह्यात चोरी गेलेला मुद्देमाल 23,050 रुपयाचा रिकव्हर करण्यात आलेला आहे। आणखी इतर एक संशयित आरोपी याचा शोध घेणे सुरू आहे। सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे व डीबीचे पथक तसेच पोलीस उपनिरीक्षक शेख आणि कुमावत यांनी विशेष मेहनत घेतलेली आहे।